माझ्या वाचनाचा विषय आहे बाई पुराण, 2 अक्षरांची अफाट कहाणी. मराठी भाषेत एक 2 अक्षरांचा शब्द आहे बाई. बाई हा फक्त शब्द नाही हो, तो मराठी संस्कृतीचा स्वर आहे. 2 अक्षरांचा हा शब्द, पण त्यात संपूर्ण जीवन सामावले आहे. बाई हा शब्द कधी हाक असतो, कधी आदर असतो, कधी प्रेम असतं, कधी आश्चर्य असतं, तर कधी विरोधही असतो. बाई हा शब्द शब्दकोशात 2 अक्षरांचाच असेल, पण मराठी मनाचं मात्र तो अख्खं विश्व आहे. म्हणूनच बाई म्हटलं की ओठावर हसू, मनात आदर आणि डोळ्यासमोर उभं राहतं आईचं रूप. आज अनुभवूया याच बाई या शब्दाची जराशी गंमत. बाई बाई काय हा वेंदळेपणा? ओ बाई ऐका की जरा. काय बाई कसं काय चाललंय? बाई गं किती धावपळ करतेस? अगं बाई गंमतच झाली. अशा वाक्यात समोरील स्त्रीला, मग ती मुलगी असो, वयस्कर असो वा तरुणी असो, सर्रास आपण बाई म्हणून संबोधतो. जुलैतल्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसाची बातमी आली. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रात पावसाची पातळी वाववरून हाऊ रोमॅन्टिक वरून अगं बाई बाई म्हणेपर्यंत पोचली आहे. प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य, बाई केवढा हा पाऊस कोसळतोय. बाई आणि त्या विजांची मला भीतीच वाटते बाई. की बाई कोण बरं? नेहमीच प्रश्न पडतो मला. मग काय मोहीम सुरू केली. ती या बाई या शब्दाची पत्ता शोधायची. गोंधळात पडलात ना मंडळी तुम्ही पण? अहो मला असं म्हणायचं आहे, बघा ना तुम्हीच आता, लहान मुलगी असू दे, तरुणी असू दे किंवा माझ्यासारखी आजी असू दे, बाई हा शब्द प्रत्येकाच्या तोंडी असतोच. आत्ताच मी काय म्हटलं, बाई केवढा हा पाऊस, म्हणजे भीती वाटली तरी बाई, आणि अगं बाई थांबला वाटतं पाऊस, आनंद झाला तरी बाई हा शब्द येतो. म्हणून म्हटलं की बाई कोण? पाऊस कोसळत असताना आपल्या प्रियकराच्या आठवणीनं काळजीनं नायिका काय म्हणते, ऐकलंय ना गाणं? रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणीच उकडे ग, बाई गेला मोहन कोणीकडे ग, बाई गेला मोहन कोणीकडे. तर कवी अमीर एका पावसाळी कवितेत म्हणतात, बाई या पावसानं लावेली झिम झिम, बाई या पावसानं लावेली झिम झिम, भिजवलं माळरानं या पावसानं, बाई या पावसानं. मोठ्या वयाच्या बायकाच बाई म्हणतात का? तर नाही. एखादी चिमुरडी सुद्धा गाण्यातून काय सांगते बघा, तुझी माझी गंमत वहिनी, ऐक सांगते कानात, आपण दोघी बांधूया ग दादाचं घर बाई उन्हात. दादाची तक्रार करताना सुद्धा बाई या शब्दाचा उगम कुठे शोधायला गेलं तर मिळतच नाही हो. मला तर वाटतं बहुतेक प्रत्येक बाईच्या तोंडी उपजतच हा शब्द एक असावा. आमच्या वेळी नागपंचमीच्या सणाला एक ओवी म्हणत असू, दणा दणा आला मुरारी भाऊ आला, बाई मी जाते माहेराला, बाई मी जाते माहेराला, सासूबाई आत्याबाई तुमच्या लेकाला जेवू घाला, मी तर जाते माहेराला. बघितलं बाई हा शब्द किती वेळा आणि किती सहजपणे आला. हे गाणं सुद्धा तुम्हाला माहितीच आहे. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. आमच्या खानदेशात आम्ही भुलाबाई बसवायचो. प्रत्येकाच्या घरी जाऊन गाणी म्हणायचो, खिरापत ओळखायचो, पाटावर हत्ती मांडायचा, भोवती फेर धरायचा
आणि ओठी आलेल्या गाण्यातून गाण्यात दडलेला बाई हा शब्द हळूच डोकवायचा. कसा? असं माहे सुरेख बाई खेळाया मिळत, असं सासरद्वाड बाई कोंडुरी मारीत. बघा, माहेरची आठवण काढून भाऊक झालेल्या मनातून बाई हा शब्द येतो आणि सासरची तक्रार करताना राग आला म्हणूनही बाईच. कमाल आहे ना बाई या शब्दाची. आणि बघा, कठीण 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 किती पुरुष हृदय बाई. हे नाट्यगीत पण तुम्हाला माहिती आहे. कठीण 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 किती पुरुष हृदय बाई. मात्र आजच्या या सभागृहातल्या पुरुषांचं कठीण हृदय नाही, कारण ते कवी मनाचं हृदय आहे. कवी, गीतकार, मग ते पुरुष असले तरी त्यांना सुद्धा आपल्या शब्दरचनेत बाई हा शब्द वापरल्या वाचून राहत नाही. केदार शिंदेसारख्या दिग्दर्शकानं तर सिनेमाचा विषयच बाईच्या मनात ओळखू येतं, ऐकू येतं असा ठरवला आणि सिनेमाचं नाव ठेवलं अगोबाई अरेच्या. अगदी अण्णांना म्हणजे गदिमांना सुद्धा आपल्या गीतात बाई हा शब्द वापरावासा वाटला आणि मग एक गाणंच तयार झालं. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी कुडी काढली, ग बाई माझी करंगळी मोडली, ग बाई माझी करंगळी मोडली. आपल्या मराठी भाषेवर संत आणि धार्मिक वाङ्मयाचा पगडा खूप पूर्वीपासून होता आणि आजही आहे. त्यावेळी भावना व्यक्त करायला देवाधिकांचा आधार घेत असत. राधा कृष्णाशिवाय प्रेम या विषयाला हात घालणं गैरसमजलं जायचं. त्यामुळे त्यावेळचे कवी स्त्रीच्या केशसंभाराविषयी लिहिताना म्हणतात, कसा ग बाई केला, कोणी ग बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा. या क्षणी आणखी एक गाणं आठवतो, जगाच्या पाठीवर सिनेमातलं. गदिमांचे शब्द. नाही खर्चली कवडी रमणी, नाही वेचला दाम, बाई मी विकत घेत राशा. तर संत एकनाथ गवळी काय म्हणतात, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एक पायान लंगडा, एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई, देव एकनाथाचा बछडा. आपल्या लहानपणी आत्ताच मराठीचा विषय निघाला. मराठी शाळेत शिकत असताना आपण आपल्या शिक्षकांना आदराने दांडेकरबाई, देशपांडेबाई, कुलकर्णीबाई अशी हाक मारायचो. आज सुद्धा जर आपल्याला बाई भेटल्या तर आपण म्हणतो, बाई नमस्कार करते हो. म्हणजे बाई हा शब्द आपल्या तोंडात तेव्हा बसलेला होता, तो आदराने. मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील जगदीश केबुडकरांचे गीतही आठवतच. बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. लहान मुलांसाठी लिहिलेल्या संदीप खडेच्या गीतात आपल्यासारखी मोठी मंडळी रमून जातो आपण. अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई लागली कट, ढगाला उन्हाची केवढी झळ, अग्गोबाई ढग्गोबाई. जुन्या मराठी चित्रपटातले सुप्रसिद्ध व्हिलन निळू फुले यांची सर्वश्रुत माहिती आहे ना, बाई वाड्यावर या. हा डायलॉग तर इतका प्रसिद्ध झाला की अजूनही आजच्या मोबाईल व्हॉट्सॲप जमान्यात त्याचे अनेक मीम्स तयार होताना आपल्याला दिसतात. मराठी हिंदी सिनेमात, मालिकात हल्ली एक बाई दुसऱ्या बाईशी भांडताना दाखवतात. ट्रेनमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा सगळ्या बायका एकमेकांशी भांडत असतात, पण प्रसंग आला तर बाईच बाईच्या मदतीला धावून जाते. शेवटी काय हो, बाई म्हणजे कष्ट, बाई म्हणजे माया. घरची बाई हसली तर घर उजळतं. बाईशिवाय घराला शोभा नाही. बाईच्या हाताची चव काहीतरी न्यारीच. बाईचा शब्द म्हणजे घराचा आधार. म्हणूनच म्हटलं ना, बाई
हा केवळ 2 अक्षरांचा शब्द, पण त्यात संपूर्ण जीवन सामावलं आहे. तसं म्हणाल तर हे बाई पुराण म्हणजे न संपणारी कहाणी आहे. यात जेवढी तुम्ही भर घालत जाल तेवढी ही साहित्याची पंगत वाढतच जाईल. म्हणून जाता जाता मी एवढंच म्हणेन, बाई कधी आई, बाई कधी आई, बाई कधी ताई, बाई कधी मैत्रीण, बाई कधी सखाई, प्रत्येक रूपात प्रेमाचीच परछाई. म्हणूनच जगाच्या हृदयात आहे बाई. म्हणून बाई नुसती समजून घ्यायची नसते, तर बाई जपायची असते, बाई जपायची असते. धन्यवाद.